माझे नाव पाडे स्वाती. मी इयत्ता 4ला शिकवत आहे. माझा विषय परिसर अभ्यास आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे महाराष्ट्र राज्याचा नकाशा. त्यामध्ये इयत्ता 4चे विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे नकाशा वाचन करतात. सर्वप्रथम त्यामध्ये आपल्याला गाव ते पृथ्वी साखळी पद्धत व्यवस्थित समजून सांगतात. तसेच महाराष्ट्राच्या शेजारील राज्य व्यवस्थित सांगतात. तसेच आपला महाराष्ट्रामधील 36 जिल्हे व 6 प्रशासकीय विभागांची ओळख चांगल्या प्रकारे करून देतात. आपण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख नद्या व त्या नद्यांवरील प्रसिद्ध धरणे याची सुद्धा माहिती व्यवस्थितरित्या आणि चांगल्या प्रकारे आपल्याला देतात. चला तर मग आपण पाहूया महाराष्ट्र राज्याचा नकाशा. तर मग आता पाहूया महाराष्ट्र राज्याचा नकाशा. सर्वप्रथम आपण दिशांची ओळख करून घेऊया. मला सांगा कोण सांगेल दिशा? आदिती कम या. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. व्हेरी गुड आदिती. अतिशय चांगल्या प्रकारे आदितीने आपल्याला दिशांची ओळख करून दिलेली आहे. आता आपण महाराष्ट्राच्या शेजारील राज्याची ओळख करून घेतलेली आहे. चला तर आपण आता महाराष्ट्राच्या शेजारील राज्य पाहूया. उत्तर दिशेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. पूर्व दिशेला छत्तीसगड हे राज्य आहे. आग्नेय दिशेला तेलंगणा हे राज्य आहे. दक्षिण दिशेला कर्नाटक हे राज्य आहे. नैऋत्य दिशेला गोवा हे राज्य आहे. वायव्य दिशेला गुजरात हे राज्य आहे. पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे जो की 720 किलोमीटर लांबीचा आहे. धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या शेजारील राज्यांची ओळख करून दिलेली आहे. आता आपण महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय 6 विभाग पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण कोकण विभाग पाहणार आहोत. मला सांगा कोकण विभाग कोण सांगेल रे? मुंबई शहर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. धन्यवाद. व्हेरी गुड शुभ्रा. अतिशय चांगल्या प्रकारे कोकण विभागाची ओळख करून दिलेली आहे. कोकण विभागाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अरबी समुद्रालगतचे जिल्हे म्हणून पालघर, ठाणे आणि रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे ओळखले जातात. आता आपण नंतर पाहू पुणे विभाग. मला सांगा पुणे विभाग कोण सांगेल? चला तर आता आपण कोकण विभाग पाहिलेला आहे. चला तर आता आपण पुणे विभाग पाहू. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. धन्यवाद. व्हेरी गुड खाडे. अतिशय चांगल्या प्रकारे पुणे विभागाची ओळख करून दिलेली आहे. पुणे विभागाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पुणे हा विभाग शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. तर आपला सोलापूर जिल्हा जे की ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. तसेच आता आपण नागपूर विभागाची ओळख करून घेणार आहोत. कोण सांगेल नागपूर विभाग पाहिलेला आहे. आता आपण नागपूर विभाग पाहू. नागपूर, भंडारा, गोंदिया,
गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा. धन्यवाद. नागपूर विभाग. नागपूर विभागाचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर नागपूर ही महाराष्ट्राची काय आहे रे? उपराजधानी आहे. तसेच पहा, नागपूरमध्ये संत्री ही जास्त प्रमाणात काय आहे? प्रसिद्ध आहे. चला तर आता आपण पुढचा विभाग पाहू, अमरावती विभाग. कोण सांगेल अमरावती विभाग? आपण नागपूर विभाग पाहिला आहे. चला तर आता आपण अमरावती विभाग पाहू. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ. धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारे कांबळेनं आपल्याला अमरावती विभागाची ओळख करून दिलेली आहे. अमरावती विभाग म्हटल्यानंतर कापूस हे पीक त्या ठिकाणी जास्त प्रमाणात घेतलं जातं. तसेच आता आपण नाशिक विभाग, पुढचा विभाग जो पाहणार आहोत तो नाशिक विभाग. मला सांगा, कोण सांगेल नाशिक विभाग? आपण अमरावती विभाग पाहिलेला आहे. आता आपण नाशिक विभाग पाहू. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर. थँक्यू. प्रकारे आपल्याला नाशिक विभागाची ओळख करून दिलेली आहे. नाशिक विभागाचं पाहायला गेलं तर नाशिकमध्ये द्राक्षे जास्त प्रमाणात पिकवले जातात. तसंच अहिल्यानगर, जे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे आणि अहिल्यानगरचं पूर्वीचं नाव अहमदनगर हे आहे. चला तर आता आपण पुढचा विभाग पाहू, छत्रपती संभाजीनगर विभाग. मला सांगा, कोण सांगेल संभाजीनगर विभाग? छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड. व्हेरी गुड सर, आपने अतिशय चांगल्या प्रकारे छत्रपती संभाजीनगर या विभागाची तू ओळख करून दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरला 52 दरवाजेचे शहर म्हणून ओळखले जाते. तसंच छत्रपती संभाजीनगरचे पूर्वीचे नाव औरंगाबाद हे होते आणि तसंच आपण त्याच विभागातलं धाराशिव पाहिला तर धाराशिवचे पूर्वीचे नाव उस्मानाबाद हे होते आणि आता सध्याचं नाव हे काय आहे? धाराशिव आहे. अशा प्रकारे आपल्याला इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या नकाशाची ओळख करून दिलेली आहे. त्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या शेजारील राज्य तसेच प्रशासकीय विभाग, महाराष्ट्रातील जिल्हे यांची ओळख करून दिलेली आहे. धन्यवाद. आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या पाहू. सर्वप्रथम आता आपण वैनगंगा ही नदी पाहूया. वैनगंगा ही नदी गोंदियाच्या सीमेवरून वाहत भंडारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. नागपूरवरून येणारी कनाल ही तिला उपनदी मिळते. नंतर ती वाहत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. तिथे ती उलटा सिंहाकार प्राप्त करते म्हणून प्राणहिता म्हणून तिला ओळखले जाते. नंतर ती वाहत गोदावरी नदीला येऊन मिळते. नंतर ती वाहत गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत छत्तीसगड राज्यामध्ये प्रवेश करते. धन्यवाद. आता आपण वैनगंगा नदीचा प्रवाह पाहिलेला आहे. चला तर आता आपण तापी नदीचा प्रवाह पाहू. तापी नदी ही मध्य प्रदेश राज्यातून वाहत अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत परत मध्य प्रदेश राज्यात प्रवेश करते. नंतर ती वाहत जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. तेथे तिला गिरणा हातरुण हे धरण प्रसिद्ध आहे. नंतर ती वाहत धुळे जिल्ह्यात प्रवेश करते. तेथे तिला गिरणा व पांझरा या 2 उपनद्या येऊन मिळतात. नंतर ती वाहत नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करते. नंतर ती वाहत गुजरात राज्यात प्रवेश करते. नंतर ती वाहत अरबी समुद्रात प्रवेश करते. धन्यवाद.
आता आपण तापी नदीचा प्रवाह पाहिलेला आहे. आता आपण गोदावरी नदीचा प्रवाह पाहू. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. तिथेच तिला अहिल्यानगरवरून येणारी प्रवराही उपनदीवर मिळते. तिथेच मातीचे गंगापूर हे धरण प्रसिद्ध आहे. नंतर ती वाहत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश करते. तिथे जायकवाडी हे धरण प्रसिद्ध आहे. नंतर ती वाहत जालना जिल्ह्यात प्रवेश करते. तिथे तिला दुधना पूर्णा या 2 उपनद्या येऊन मिळतात. नंतर ती वाहत परभणी जिल्ह्यात प्रवेश करते. नंतर ती वाहत बीड जिल्ह्यात प्रवेश करते. तिथे सिंदफणा ही उपनदी येऊन मिळते. नंतर ती वाहत नांदेड जिल्ह्यात प्रवेश करते. तिथे विष्णुपुरी हे धरण प्रसिद्ध आहे. नंतर ती वाहत तेलंगणा राज्यात प्रवेश करते. तिथे प्राणहिता ही उपनदी येऊन मिळते. नंतर ती वाहत छत्तीसगड राज्यात प्रवेश करते. धन्यवाद. आता आपण गोदावरी नदीचा प्रवाह पाहिला. आता आपण भीमा नदीचा प्रवाह पाहू. भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यात भीमाशंकर या ठिकाणी होतो. त्याच ठिकाणी तिला नीरा ही उपनदी येऊन भेटते. नंतर ती वाहत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. सोलापूरची सीना सातारा लिमान ह्या 2 उपनद्या तिला येऊन भेटतात. नंतर ती वाहत माढा तालुक्यात प्रवेश करते. तिथे तिच्या मातीचे पहिले उजनी धरण प्रसिद्ध आहे. नंतर ती वाहत पंढरपूर तालुक्यात प्रवेश करते. तिथे ती चंद्राच्या कोरीप्रमाणे वाहते म्हणून तिला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. नंतर ती वाहत कर्नाटक राज्यात प्रवेश करते. धन्यवाद.